आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या. जो कोल्हापूरची जनता जी रस्त्यावर आली ती त्याची निश्चितच सरकारनं दखल घेतलेली दिसते. पण केवळ तोंडावर हात फिरवून टाईमपास करण्याचा प्रयत्न सरकार करत असेल तर सरकारला हे महागात जाईल, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये नांदणी मठानं रिव्ह्यू पिटिशन करावं आणि सरकार त्याच्यामध्ये सहभागी होईल आणि आपली बाजू हाती परत येण्याच्या दृष्टिकोनातून मांडेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांगितलं की माझी अशी माहिती आहे की तिथं ट्रीटमेंटसाठी गेलेले 4हून अधिक हत्ती मृत पावलेले आहेत. मग हे जर हत्ती मारणार असतील तर यांच्याकडे कशासाठी पाठवायचे, हा खरा सवाल आहे. आणि म्हणून जोपर्यंत आमचा हत्ती परत मिळत नाही आणि इतर राहिलेले जे महाराष्ट्रातले 4 हत्ती आणि कर्नाटकातले 4 हत्ती, त्या 8 हत्तीवर अजून त्यांचं लक्ष आहे. इकडं आम्ही वाकडा डोळासुद्धा करणार नाही अशी खात्री आम्हाला मिळणार नाही. तोपर्यंत बॉयकॉट जिओ ही मोहीम अजून प्रकर्षानं चालू राहणार. वेळ प्रसंग पडला तर अंबानीच्या घरावर चाल करून जायलासुद्धा आम्ही मागं पुढं बघणार नाही.